हा माझा व्हिडिओ जेव्हा मी बिहारमध्ये होतो, हा व्हिडिओ जेव्हा मी गुजरातमध्ये होतो, आणि हा व्हिडिओ जेव्हा मी झारखंडमध्ये होतो. जोहार झारखंड. आपण जेव्हाही कुठल्या दुसऱ्या राज्यात जातो महाराष्ट्र सोडून, तेव्हा तिथल्या भाषेचा तिथल्या कल्चरचा सन्मान करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. प्रयत्न काय तर आपण तो ठेवतच असतो. मराठी माणूस हा नेहमी इतरांचा आदरातिथ्य करण्यामध्ये आणि जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा तिथलं कल्चर ऍक्सेप्ट करण्यामध्ये सगळ्यात, जर मी आतापर्यंत जेवढेही राज्य फिरलो तर त्यात सगळ्यात पुढं असेल किंवा जो सगळ्यात लवकर ऍक्सेप्ट करत असेल तर तो म्हणजे मराठी माणूस. कुठल्याही भाषेचा डिसरिस्पेक्ट करणार नाही, कुठल्याही कल्चरला ठेच पोहोचेल असं कुठलाही मराठी माणूस कुठेही गेल्यावरती वागत नाही. मग इतर राज्यातून येणारे इथले जे इतर हिंदी भाषिक असतील किंवा दुसऱ्या राज्यातले लोक असतील त्यांच्याकडनं फक्त केवळ ही एक अपेक्षा आहे की त्यांनी मराठीचा कुठल्याही प्रकारचा अपमान करू नये. कुठल्याही हिंदी भाषिक माणसाला महाराष्ट्रात आल्यानंतर त्रास होऊ नये, त्यांना मारहाण व्हावी ही कुठल्याही मराठी माणसाची इच्छा नाही. 1 वर्षापासून जे इथे राहत आहेत त्यांनी मराठी बोलावं एवढीशी आशा आहे, अपेक्षा आहे, तो एक हट्ट नाहीये. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने मराठी मीडिया तर मराठीची बाजू व्यवस्थित लावून धरते, पण ज्या पद्धतीने मेनस्ट्रीम मीडिया एक विलन बनवण्याचं काम मराठी माणसाला महाराष्ट्राच्या भूमीला करते ते अत्यंत चुकीचं आहे. या गोष्टीकडे मराठी माणसांनी बघणं खूप गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे मित्रांनो, आपलेही मराठी मुलं बऱ्याचशा दुसऱ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणासाठी जात असतात, बऱ्याचशा ठिकाणी काम करण्यासाठी देखील जातील. तर त्यांना या ठिकाणी अडचणी होऊ नये, त्यांचा हिंदी भाषिक लोकांशी वाद होऊ नये किंवा महाराष्ट्राने नेहमीच सगळ्यांचा सन्मान केला आणि ह्या आपल्या सन्मानाला ठेच पोचू नये असं जर वाटत असेल तर प्रत्येक मराठी माणसांनी या बाबतीमध्ये खास लक्ष घालण्याची गरज आहे. कारण मेनस्ट्रीम मीडिया, ज्याला आपण हिंदी भाषिक जो महत्त्वाचा मीडिया तो मराठी माणसाला या ठिकाणी एकदम विलन पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. या गोष्टीकडे गांभीर्यानं बघणं खूप गरजेचं आहे.